नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. ते किती कार्यक्षम अधिकारी आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. 5 जिल्हे त्यांच्या अंडर आहेत: पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर. आणि गेल्या 3 वर्षामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि आता नुकतीच आषाढी वारी झालेली आहे. आषाढी वारी ही कशी होणार, त्याच्यासाठी कायदा सुव्यवस्था कशी असणार, आणि हे सगळे जे भक्त आहे, म्हणजे जो महापूर येतो, अक्षरशः भक्तिसागर म्हणतो आपण त्याला, लोटतो अक्षर. विठ्ठल माऊली कुलदैवतच आहे आपलं, आणि ज्ञानेश्वर माऊली. तर त्या ठिकाणी कसा चोख बंदोबस्त असायला हवा ह्याच्याविषयी आधीच त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती. मग आज ते आपल्या स्टुडिओत आल्यावर त्यांना आता बोलतं करणं आपलं काम आहे. तर आज त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. नमस्कार फुलारी साहेब, आपण आलात याबद्दल आम्ही आभारी आहोत. आता आम्ही तुम्हाला बोलतं करतोय. पहिलाच प्रश्न माझा असा राहील की तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं, आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही असं बोललेलं होता की ह्या वेळेला अध्यात्मच नाही नुसतं तर विज्ञानही बघायला मिळेल, असं तुमच्या बोलण्यातनं जाणवलं आम्हाला. कारण का, तुम्ही AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणा, ड्रोन म्हणा, हे अशा पद्धतीचा वापर करून जेणेकरून गुन्ह्याला आवर कसा घालता येईल, म्हणजे पाकिटमारी असेल किंवा चोऱ्या असतील किंवा अन्य काही गडबडगुंडा होऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही प्रिकॉशन घेणार होतात. आणि आता तर वारी संपलेली आहे. तुम्ही काय काय प्रिकॉशन घेतले आणि त्यात तुम्ही यशस्वी झाला का? अध्यात्म आणि विज्ञान हे सांगड घालण्यात तुम्ही यशस्वी झाला का? ह्याच्यावर पहिला आम्हाला ऐकायचं आहे. नमस्कार, मी प्रथम विठोबा माऊलीला नमन करतो. आणि आपण जे म्हणताय त्याप्रमाणे हा आध्यात्मिक महापूरच असतो महाराष्ट्रातला. महाराष्ट्रातून नाही, महाराष्ट्राबाहेरूनही लाखो भाविक वारकरी आषाढी वारी दरम्यान पंढरपूरकडे सतत येत असतात. जवळपास महत्त्वाच्या 12 पालखी वारी दिंडी सोहळे पंढरपूरला येतात. त्याच्यात जवळपास 3000च्या संख्येने दिंडी असतात. त्याच्यानंतर विशेष वाहनांनी, रेल्वेनी, STनी जवळपास 9 ते 10 लाख तर STनीच वारकरी आलेले आहेत. रेल्वेज विशेष सोडण्यात आला, आणि खाजगी वाहन 2 व्हीलर 4 व्हीलर वापरून असंख्य भाविक येतात. आणि वर्षानुवर्षे या संख्येमध्ये वाढ होत आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जवळपास 30% वाढ झाली असा आमचा अंदाज आहे. आणि म्हणून आम्ही यावर्षी नियोजन केलं होतं, जी आम्ही तयारी केली साधारण 1.5 महिन्यापूर्वीपासून सुरू होते. त्यामुळे त्यामध्ये स्थानिक जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस, DG ऑफिस, होमगार्ड्स, SRPF, NDRF, स्टेट डिझास्टर रिलीफ फोर्स आणि काही व्हॉलेंटिअर संघटना, या सगळ्यांचा सहभाग असतो. याच्यामध्ये आमचे ब्रीफिंग, रिहर्सल्स ह्या सगळ्या होतात. आणि यावर्षी आम्ही ठरवलं होतं की ही गर्दी, क्राऊड मॅनेजमेंट बेसिकली आपण जे म्हणताय, गुन्ह्यांपेक्षा आम्हाला हे आध्यात्मिक वारकरी जे आहेत ते सुखरूप येतील, सुखरूप जातील, हा महत्त्वाचा आमचा उद्देश होता. आणि त्यासाठी अपघातमुक्त वारी हाही संकल्प आम्ही सोडला. सगळी नागमोडी अशी वळण आहेत ना त्याच्यामध्ये. बरोबर. तर हे जे महाराष्ट्रातून सगळ्या पालख्या दिंड्या येतात आणि आपल्याला त्यासाठी वाहतूक वळवावी लागते, हायवेवरची ट्रॅफिक वळवावी लागते, आणि ते अहोरात्र आपण ते नाके आणि चेकपॉईंट, बॅरिकेड्स लावून आपण ते वळवत असतो. त्यामुळे अपघातमुक्त वारी करणे, वारकऱ्यांना सुखरूप आणणे, परत पाठवणे, आणि त्याच्यानंतर एक हरितवारी कन्सेप्ट होता आमचा, तो सुद्धा आम्ही यावर्षी राबवला. म्हणजे पालखी मार्गावर आपण वृक्षारोपण केलं आहे आणि भारतीय प्रजातीचे झाडं लावलेली आहेत. त्याच्यामुळे येत्या 4-5 वर्षात तिथे सावलीसुद्धा पालखी मार्गावर राहील. आता प्रश्न आला तंत्रज्ञानाचा वापर. तर विज्ञान तंत्रज्ञान आम्ही यावेळेस माऊलीच्या सेवेत रुजू केलेलं होतं. यासाठी काही आम्ही चाचपण्या केल्या, आणि भारतामध्ये जे उत्कृष्ट तंत्रज्ञान AIचं जे उपलब्ध असेल ते ड्रोन आणि CCTV आणि सेंट्रलाइज कमांड कंट्रोल रूम याच्यामार्फत कसं इंटिग्रेटेड प्रयत्न करून भाविकांना सुखरूप दर्शन घडून आणता येईल, वाहतूक व्यवस्थापन करता येईल. आणि नंतर तिथे 2 रांगा असतात पंढरपूरला, आपल्या माहीत असेल, मुखदर्शन आणि पादुका दर्शन, या 2 प्रकारच्या रांगा असतात. काही कळस दर्शनही करून जातात. तर या सगळ्या भाविकांना दर्शन सुखरूप घडावे, कोणत्याही प्रकारची घटना, आपत्ती घडू नये. नदी वाळवंट पात्रातही बहुतेक लोक, तिथे आलेले लाखो लोक तिथे स्नान करतात आणि मग मंदिरात जातात. तुम्ही एक स्क्वॉडच केला होता का ते? नाही, याच्यात कसं मी सांगतोय, स्क्वॉड म्हणजे याच्यात भरपूर वेगळे प्रकारचे आपण चमू तयार केल्या, वेगळ्या प्रकारच्या. आता याच्यामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर असा आपण केला की ड्रोनमध्ये आपण जवळपास डझनभर ड्रोन वापरले होते यावेळेस, आणि त्या ड्रोनची चाचणी घेण्यात आली होती. आणि भारतात इतर ठिकाणी गर्दीचं व्यवस्थापन करायला ड्रोन आणि AIचा सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला होता. त्याच्यातलं उत्कृष्ट आपण AI वापर केला.
ड्रोनमध्ये साधारण फेस रिकग्निशनचं सॉफ्टवेअर होतं, चेहरे ओळखता येतात गर्दीतले. नंतर क्राऊड मेजरमेंट म्हणजे गर्दीचे मोजमाप करता येतो, विशिष्ट एरियात किती लोक आहेत. आणि त्याच्यानंतर ऑटो नंबर प्लेट रिकग्निशन म्हणजे काही वाहनांचे जर नंबर प्लेट ओळखायचे असतील तर ते. आणि एकंदरीत कुठे गर्दी जास्ती आहे, समजा नदीपात्रात जास्ती आहे का, नामदेव पायरीच्या रस्त्यावर जास्ती आहे का, मंदिर परिक्रमामध्ये जास्ती असेल, चौफळा आहे, पश्चिमद्वार आहे, तर मग त्या गर्दीला थांबवणे, सोडणे, वाहतुकीचं व्यवस्थापन करणे, वाहनांचं पार्किंग नियोजित करणे, वाहतूक वळवणे आणि जिथे गर्दी जास्ती वाटते तिथे काही वेळ थांबून ठेवणे, भाविकांना समोर पाठवणे, मग दुसरी लॉट समोर पाठवणे, अशा प्रकारे नियोजन केल्यामुळे चेंगराचेंगरी आणि काही आपत्ती आपण प्रतिबंध करता. कारण कसं आहे, तुम्ही घाबरला सुद्धा असाल कारण आधीच्या दुर्घटना बघितल्या आपण, प्रयागराज असेल, पुरी असेल, हे त्यामुळे तुम्ही आपत्ती व्यवस्थापन आणि हे त्याच्यासाठी तुम्ही जास्त लक्ष दिलं असणार आहे, बरोबर ना? मोठी त्याच्यासाठी तुम्ही आपत्ती व्यवस्थापन म्हणून हे तुम्ही आता सांगताय सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या, मग हे उपयोगी पडलं सगळं. नाही, मी त्याच्यात ऍड करतो. मग आपण हे डझनभर ड्रोन वापरले पूर्ण पंढरपूर आणि पालखी मार्गावर सुद्धा, म्हणजे ज्या पालख्या येत होत्या त्या पालखी मार्गावरही आपण सोलापूर जिल्ह्यात आणि सातारा, पुणे ग्रामीण तिन्ही जिल्ह्यात आपण या ड्रोनचा वापर केला. त्याच्यामुळे आपल्याला लोकेशन्स मिळत होते पालखी आणि महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणांचे. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर रूम जिथे बनवलं होतं तिथे आपण वरिष्ठ अधिकारी बसवले होते, महसूल आणि आपत्ती विभागाचे तिथे अधिकारी बसलेले होते आणि 24 तास ते कंट्रोल रूम चालू होते, जवळपास 10 दिवस. तिथून ड्रोनचं जे चित्रण यायचं, सिग्नल्स यायचे, त्याचं ॲनालिसिस होत होतं, त्याचे वेगळे सॉफ्टवेअर असतात आणि त्याच्यातून आपल्याला कळायचं की इथे गर्दी जास्ती होत आहे, इथे फोर्स पाठवा. मग आपण तिथे मनुष्यबळ पाठवत होतो, तिथे राखीव टीम होत्या, ते आपण गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पाठवत होतो आणि मग गर्दीचा तिथे बरोबर निचरा होत होता. आणि त्यामुळे सतत 96 तास हे काम चालू होतं आषाढी वारीच्या दरम्यान. हे मी आपल्याला सांगू. ही तुमची तिसरी वेळ? ही आपली तिसरी वेळ आहे विठोबा माऊलीच्या सेवेची आणि त्याच्यामुळे त्या अनुभवाचा मला फायदा झाला. या गतवेळेला हे सगळं वापर नव्हता काय? याचा तितका प्रगत तंत्रज्ञानाचा वापर नव्हता, विशिष्ट प्रमाणात होता. म्हणजे CCTV असतात, त्याच्यानंतर आपल्या इथे बाकी सेंट्रलाइज PS सिस्टम, रोज बदल होतो, कंट्रोल रूम होता, पण प्रगत तंत्रज्ञान इतकं नव्हतं जे उपलब्ध झालं यावेळेस आणि त्याचा चांगला वापर झाला. त्याच्यानंतर आपण जसं नदीपात्र आहे तिथे आपण NDRF नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स आणि SDRF स्टेटचे आपत्ती मदत आपली फोर्स आहे ती वापर केली. बोटींना जे बोट चालक आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांना लाईफगार्ड आणि लाईफ सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट्स देण्यात आले आणि त्या नदीपात्रात ही दुर्घटना घडून याच्यासाठी संभाव्य कुठपर्यंत आंघोळीला जावं, स्नानाला जावं त्याची रेषा आखण्यात आली होती आणि तिथे सुद्धा कोणतीही घटना घडली नाही. जवळपास आपण 4-5 इस्मांना बुडण्यापासून वाचवलेलं आहे. गर्दीमध्ये जवळपास 140 ते 150 लोकांना गुदमरल्यासारखं वाटलं होतं, थोडं बेशुद्ध पडल्यासारखं वाटतं गर्दीमुळे होतं, तर त्या लोकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळेल, ॲम्ब्युलन्सपर्यंत पोहोचवता येईल असं आपल्या कर्मचाऱ्यांनी, स्वयंसेवकांनी काम केलेलं आहे. आपण गट विचारले होते. आपल्या इथे स्वयंसेवकांचा एक गट होता ज्याच्यामध्ये आपण आपल्या कर्मचाऱ्यांना व्हॉलंटिअरसोबत काम करणे, भाविकांना मदत केंद्र उभारली होती आपण. तिथे भाविकांना कोणती सूचना, तक्रारी असतील, मिसिंग असतील, हरवलेले असतील, काही गर्दीमध्ये इकडे तिकडे जातात, तर त्यांच्या नोंद करणे, त्यांना मिळून देणे. म्हणजे आपल्या मिसिंग पथकांनी जवळपास बघा 2600च्या जवळपास ताटातूट झालेल्या तक्रारी आल्या होत्या, तर आपण सगळ्यांच्या भेटी घालून दिल्या. 2600 ताटातूट झालेले, हरवलेले लोकांना, नागरिक एकमेकांना. एक मिसिंग मिळत नव्हता, तोही शेवटी मिळाला आणि नातेवाईकांना मिळून दिला. विज्ञानाचा फायदा हा सुद्धा फायदा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण सेंट्रलाइज PS सिस्टीमचा वापर केला. तर नागरिकांना सतत आपण आमच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं होतं की बोलताना सॉफ्ट बोला, सौजन्यपूर्वक, विनयशील, कारण सगळे भाविक आहेत, दुसरा उद्देश कोणाचाच नाही आणि सगळे पवित्र भावनेने आले आहेत आणि ते तिथं जाणवतं पंढरपूरला. तर सगळ्यांना आपण माऊली पुढे चला, माऊली पुढे चला हेच सतत जयघोष आणि घोष होता आणि विनयशीलतेने आपण या सगळ्या वारकऱ्यांना आवाहन करत होतो आणि ते आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत होते. तर हा एक वेगळा ट्रेनिंगचा भाग होता आपल्या बंदोबस्ताचा. तर अशा प्रकारे आपण वेगळ्या टीम्स केलेल्या होत्या. त्याच्याशिवाय आपण गुन्हे प्रतिबंध विचारलं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की यावेळेस जवळपास 25 लाख प्लस भाविक वारकरी आले होते आणि हे खूप मोठी संख्या आहे. गतवेळेपेक्षा जास्त, जवळपास 30% जास्त यावेळेस महाराष्ट्र आणि महाराष्ट्र. हा, कारण एकट्या STनीच आकडा 9 ते 10 लाखाचा दिलेला आहे जे विशेष फेऱ्या केल्या. तर जवळपास आपण हे 25 लाख प्लस जे भाविक वारकरी होते त्यांच्यासाठी आपण हे जे नियोजन किती केलं तरी अपुरं पडतं.
त्यांच्या सहकार्यानेच हे शक्य झालं असंही मला वाटतं. आणि विठोबा माऊली, आता मला फुलारी साहेबांना एक महत्त्वाचं विचारायचं आहे. एवढं सगळं जे त्यांनी चांगल्या पद्धतीनं वारीचं नियोजन सगळं केलं म्हणतात, जरा काही गोष्टी अशा असतात, कारण आपला महाराष्ट्र असा आहे की संतांची परंपरा खूप मोठी आहे. ज्ञानेश्वर माऊली घ्या, त्याच्यानंतर नामदेव महाराज घ्या, एकनाथ महाराज घ्या, त्याच्यानंतर संत तुकाराम, म्हणजे तो पाया आणि तो कळस तुकाराम हे म्हटलेलं आहे. आणि ह्याचा अभ्यास फुलारी साहेबांना नक्की आहे. अध्यात्माची सुद्धा त्यांना आवड आहे आणि विज्ञानाची आवड आहे, म्हणून हे घडलं असावं म्हणायला काही हरकत नाही. परंतु रामकृष्ण हरीसुद्धा ते म्हणतात, रामराम म्हणतात, हे सगळे करतात. हे म्हणजे त्यांनी संस्कार, संस्कृती आणि विज्ञान हे सगळंची सांगड त्यांनी घातलेली आहे. पण आता त्यांना बोलतं करताना सुद्धा आपण आणि काही प्रश्न विचारायचे आहेत. त्याच्यात आता मला असं विचारायचं आहे, आता थोडं तुमचं पोलीस खात्याकडे, तुम्ही आता अध्यात्म झालं, विज्ञान झालं आणि निसर्ग पण त्याच्यामध्ये आला. हो, आपण त्याच्यामध्ये वृक्षारोपणाचं काहीतरी तुम्ही जाहीर केलं, तर हे काय कळालं नाही. महत्वाचं आहे. आपण एक हरित ॲप म्हणून तिथे तयार केलं होतं SP सोलापूर ग्रामीण यांनी, आणि हरित ॲपचं लोकार्पण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झालं. आणि हा उपक्रम भाविकांसाठीच आम्ही केलेला आहे. जवळपास 1.5 लाख वृक्षारोपण आपण करतो आहोत. आणि आम्ही सगळ्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये, म्हणजे पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण आणि सातारा, हा पालखी मार्ग जिथे जिथे गेला, तर त्याच्यात आपण जिथे जिथे जी झाडं लावली त्यांचं जतन, संवर्धन करणे आणि त्यांचं संगोपन करून ती झाडं वाढतील, आणि त्यांचं आपण GPS GIS टॅगिंग सुद्धा केलेलं आहे. पोलीस खात्यामार्फत आहे का? पोलीस खात्यामार्फत का सामाजिक कार्यकर्ते? नाही, पोलीस खात्यामार्फत आहे. आम्ही NGOची मदत घेतली आणि SP सोलापूर यांनी तर तो विशेष उपक्रम घेऊन हे हरित ॲप लोकार्पण केलेलं आहे. त्याच्यात सगळा अतुल कुलकर्णी म्हणून तुमचे ते उपलब्ध आहे. त्या डेटामध्ये, त्या ॲपमध्ये सगळ्या त्या वृक्षांची माहिती सुद्धा आहे. म्हणजे QR कोड आहे तिथे, तो जर तुम्ही स्कॅन केला तुम्हाला ते झाड कुठे आहे त्याच्या लोकेशन सकट, नावासकट शास्त्रीय माहिती सुद्धा मिळेल, असं ते केलेलं आहे. आणि हा उपक्रम आपण तिन्ही जिल्ह्यात केलेला आहे. आणि हे याच्यासाठीच केलं की वारकऱ्यांना आणि समाजाला ही पुढं भारतीय प्रजातीचीच फळझाडं, फुलझाडं आहेत, ती उपयोगी पडतील. दुसरा, आपण गुन्हे प्रतिबंध, एक तो मुद्दा मगा राहून गेला, वाहतूक व्यवस्थापन आणि गुन्हे प्रतिबंध अतिशय मोठं काम होतं. यासाठी आम्हाला RTO आणि HSP या 2 खात्यांनी मदत केली. आणि स्थानिक आमचे पोलीस होतेच. जवळपास आपण होमगार्ड मिळून 9,000+ पोलीस अधिकारी, कर्मचारी याच्यासाठी वापरलेत, बंदोबस्तासाठी. ही फार मोठी संख्या आहे. तर जे हायवे सगळे डायव्हर्ट केले सोलापूर जिल्ह्यातले, आणि आपले 24 तास ते कार्यरत होते, 10 दिवस डायव्हर्शन्स. रात्रीच्या वेळेस सुद्धा होते. तिथे रिफ्लेक्टर्स, बॅरिकेड्स, नंतर बॅटन घेतलेले कर्मचारी, नंतर फ्लोरोसंट जॅकेट घालणे, हे सगळी व्यवस्था आपण केली होती. विशेष लाईट्स येतात, अक्सा लाईट्स म्हणून, जे रात्री ते आपण जिथे लाईट्स नसतील तिथे आपण ते लाईट्सची उभारणी सुद्धा करू शकतो, ते सुद्धा आमच्याकडे होते. दुर्बीण होत्या, बायनाकुलर्स होते. वायरलेस कम्युनिकेशन चालत नाही, वायरलेस कम्युनिकेशनच चालतं, मोबाईल नेटवर्क जाम होतं 20-20 लाख लोक जेव्हा येतात. तर तेव्हा मग आम्ही विशेषतः यावर्षी वायरलेस कम्युनिकेशन, अॅनालॉग डिजिटल सेट्स होते, आणि त्याच्याशिवाय 2G मोबाईल सेटचा प्रयोग आम्ही केला, ते वापरण्यात आले, ते चालू होते. अशा प्रकारे आपण ते कम्युनिकेशनचे आपण नेटवर्क सांभाळलं तिथे, आणि अचूक वेळेवर जलद गतीने कम्युनिकेशन झालं. गुन्हेगारी प्रतिबंधामध्ये आपण स्पॉटर्स आणि वॉचर्सचा एक कन्सेप्ट असतो. इतर जिल्ह्यातूनही आपण स्पेशल गोपनीय कर्मचारी मागवतो की त्या भागातून कोणी उपद्रवी, संशयित गुन्हेगार आले असतील या गर्दीत, तर ते हुडकून काढायला त्यांना विशेष तैनाती केली असते. त्याच्याशिवाय आपले स्थानिक गुन्हे शाखा आणि स्पेशल ब्रँच, विशेष शाखा यांचे कर्मचारी तैनात असतात. तर जवळपास 700 लोकांवर आपण प्रतिबंधक कारवाई केली, ज्यांचं रेकॉर्ड होतं. नंतर आपण चेन स्नॅचिंग याच्यासाठी सुद्धा गुन्हेगार पकडलेले आहेत आणि चेन स्नॅचिंग टाळलेले आहेत पंढरपूरमध्ये विशेषतः. नंतर आपण स्थानिक वाहतूक सुरळीत राहावी पंढरपूरमधली, याच्यासाठी नगर परिषदच्या सहकार्याने जवळपास 10 दिवस आपण रस्त्यावरचे अतिक्रमण, फेरीवाले काढत होतो आणि भाविकांना जाऊ देण्यासाठी रस्ते मोकळे करत होतो. हाही आपला मोठा उपक्रम होता की फेरीवाले आणि अतिक्रमण धारकांवर कारवाई करावी. तर या सगळ्याचा परिणाम असा झाला की एकंदरीत पंढरपूरमधली जी गुन्हेगारी या गर्दीमध्ये समाविष्ट होऊन येते कधी कधी आणि अनुचित फायदा घेत आहे, अशा गुन्हेगारांना आपण बाजूला केलं, अटक केली, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतल्या आणि काही जणांना त्या गुन्हे करताना रंग्यात पकडण्यात आलेलं आहे. कसं आहे, हे यशस्वी करताना हे प्रशासनाला, पोलिसांना खूप कसरत करावी लागते, हे मान्य आहे. आणि सगळ्यात मोठी कसरत करावी लागते ते म्हणजे राजकारणी लोकांचे मध्ये लुडबुड. अशी लुडबुड आल्यावर काम करणं जरा अवघड होतं, हे सत्य आहे, सत्य बोलतोय. तुम्ही जरा मुलाखत आहे म्हणून
बोलायचं टाळू नका. नाही, हे काम करत असताना राज्य शासनाची कितपत मदत होती आणि राजकीय पुढाऱ्यांची कितपत मदत होती आणि असा कुठला काही त्रास जाणवला का? अगदी बरोबर आहे आपला प्रश्न. आणि या सगळ्या उपक्रमामध्ये आमचं पोलीस मुख्यालय, DG ऑफिस, गृह विभाग, राज्य शासन आणि स्थानिक सोलापूर जिल्ह्याचे प्रशासन या सगळ्यांचा खंबीर पाठिंबा होता. मी नमूद करू इच्छितो की मंदिर प्रशासन, जिल्हाधिकारी आणि इव्हन माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी यावेळेस VIP दर्शन बऱ्याच काळ थांबवलं होतं आपण, आणि त्याच्यामुळे जी गर्दी होती ती VIPंची वेळेवर जी होते आणि महापूजेच्या विशेषतः दिवशी ती नियंत्रित राहिली. आपण त्यांना रस्ता भाविकांसाठी मोकळा ठेवू शकलो. मला म्हणजे जे 10 वर्षापासून महापूजेला येतात विशेषतः आषाढीच्या दिवशी, त्यांनी फोन करून सांगितलं की आम्हाला यावेळेस मुक्तपणे पैदल येता आलं मंदिरापर्यंत, असं स्वतः फीडबॅक दिला जे मुंबईवरून येत होते 10 वर्षापासून, की हे सुकर झालं त्यांच्यासाठी. आणि राज्य शासनाचा उद्देश आहे की सुकर जीवनमान करणे नागरिकांसाठी. तर या पाठिंब्यामुळे आम्हाला हे शक्य झालं, हे मी विशेष सांगू इच्छितो. आणि VIP दर्शन यावेळेस बऱ्यापैकी कंट्रोल राहिलं आणि नियंत्रणात राहिलं, आणि काही दिवस तर ते बंदच होतं. त्याच्यात नक्की सहभाग सगळ्यांचा होता आणि याचं कौतुक माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे आता सध्या तुम्ही म्हणता हे विज्ञानाचं आम्ही लाभ उठवला ह्याच्यासाठी आणि काही पुढच्या दृष्टिकोनातनं काही नियोजन ठरवलंय का? अगदी बरोबर. जसं उज्जैन कॉरिडॉर डेव्हलप झालेला आहे, वाराणसीचाही डेव्हलप झालेला आहे कॉरिडॉर, प्रयागराज आहे, तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, राज्य शासनाने पंढरपूरमध्ये विकास घडवायचा जो आहे संकल्प ठेवलेला आहे, त्याच्या प्राथमिक बैठकी झालेल्या आहेत. आणि याच्यानुसार जी काही अरुंद निवास व्यवस्था नाही, निवास पोलिसांच्यासाठी काहीतरी जाहीर केलं होतं. नाही, जाहीर म्हणजे याच्यासाठी निधी मंजूर झालेला आहे आणि तो विशेष निधी कोट्यावधी रुपयाचा आहे. सध्या जी आम्ही निवास व्यवस्था करतो ती पोलिसांसाठी आहे, पण ती कमी पडते या संख्येच्या मानाने. मग आम्हाला इतर शिक्षण संस्था आणि इतरांची मदत सुरू मिळते. पण आता विशेष पोलिसांच्या निवास व्यवस्थेसाठी जवळपास 10 ते 12 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्याच्यात पुरेशी निवास व्यवस्था होणार आहे. याच्याशिवाय पंढरपूरच्या मंदिराभोवती जे अरुंद रस्ते आहेत आणि कॉरिडॉर डेव्हलप करायचं आहे, म्हणजे ही गर्दीला आम्हाला जे नियंत्रण करायला दमछाक होते ती निदान कमी होईल. आणि याच्यात सगळ्या आधुनिक तंत्रज्ञान, सुविधा, गर्दीचा निचरा करणे, आपत्ती व्यवस्थापन या सगळ्याचा सहभाग होऊन ती योजना अंमलात येणार आहे येत्या काही वर्षांमध्ये, आणि त्याचं प्लॅनिंग सुरू झालेलं ऑलरेडी. याच्याशिवाय मी आपल्याला सांगू इच्छितो, एक क्राऊड मॅनेजमेंट अँड रेस्क्यू टीम असतात, कार्ट. याच्यामध्ये एक महाराष्ट्र शासनाच्याकडून अधिकृत एक संस्था आहे मान्यताप्राप्त, रिसिलेंट इंडिया म्हणून, आणि एक अनिरुद्ध स्वयंसेवक ग्रुप आहे. यांची आम्हाला खूप मदत झाली आणि त्यांच्याद्वारे आम्ही या भाविकांना नियंत्रण ठेवणे, होल्ड अँड रिलीज टेक्निक वापरणे, नंतर स्वयंसेवक सारखीच पोलिसांना सुद्धा फर्स्ट एड आणि इतर गोष्टींचं प्रशिक्षण देऊन मदत करणे, या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्याशिवाय गामा पथक म्हणून होतं स्थानिक पोलीस, जिल्हा पोलीस प्रशासनाचं. त्याच्यात मोटरसायकलद्वार कर्मचारी होते आणि ते सतत पंढरपूरमध्ये आणि पालखी मार्गावर जिथे गरज असेल ते 2 व्हीलरचा वापर केल्यामुळे त्वरित गतीनं पोहोचायचे आणि त्याच्यामुळे भाविकांना बहुतेक ठिकाणी मदत झालेली आहे. आता तुमच्या पोलीस दलातले काही पोलीस म्हणा, अधिकारी म्हणा, यांनी सगळे उत्तम काम केलेलं आहे. हो, पण असं केलेलं असताना त्यांनी उत्तम काम करावं, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशी काही योजना तुम्ही राबवली काही? अगदी बरोबर आहे. त्याच्यासाठी आम्ही जे काही चांगलं काही बक्षीस किंवा कसं, म्हणजे उद्या नशामुक्तीसाठी काही धोरणं तुम्ही घेतलेली आहेत? आता पालकमंत्र्यांनी सांगलीला जिल्हा पालकमंत्र्यांनी काय सांगितलं की आम्ही 3 बक्षिसं देऊ, कोण चांगलं काम करेल त्याला 1 नंबर, 2 नंबर, 3 असं काहीतरी त्यांनी योजना राबवली. अशा पद्धतीने ह्या वारीमध्ये तुम्ही काही केलं होतं का नियोजन? आता वारी आता संपलेली आहे, 10-11 तारखेला. आधी काही नियोजन झालेलं आहे? एवढं चांगलं काम करावं म्हणून तुम्ही आधी काही त्यांना असं सांगितलं होतं का की बाबा नाही तुम्ही एवढं चांगलं काम कराल तर तुम्हाला असं, किंवा शासनानं असं काही केलं होतं का? पोलिसांचं कर्तव्य आहे की पोलिसांनी निरपेक्ष भावनेने कर्तव्य करायचं असतं. त्यामुळे असं कोणताही म्हणजे पूर्वघोषित बक्षीस देऊन पोलीस खातं काम करत नाही. कामगिरी चांगली झाल्यावर त्यांचा गौरव करण्यात येतो. सध्या तशी काही जिल्ह्यात पुरस्कार दिले जातात, हे मी बघितलेलं आहे. नशामुक्तीसाठी ज्या पोलिसांनी चांगलं काम कार्यक्रम त्यांना पालकमंत्री चंद्रकांत दादांनी स्वतःच्या खिशातनं पैसे दिले, बक्षीस दिलं. हो, अशा पद्धतीचं काही वारीसाठी काही नियोजन होतं का असं म्हणतो? नाही, नियोजन मी सांगतो ना की बक्षिसाचं कारण दाखवून काम चांगलं करा असं पोलीस खात्यात सांगण्याची पद्धत नाही आहे.
ती कामगिरी पार पडल्यावरच बक्षीस देण्यात येतं आणि त्याचं मूल्यमापन वरिष्ठ अधिकारी आता करतात. तुमची काही शासनाकडनं अपेक्षा आहे का तशी? नाही, आम्ही निरपेक्ष भावनेने काम करतो. त्याचं नक्कीच कौतुक शासन करेल त्यांच्या स्तरावर. हे सबसिक्वेंटली सगळं काम झाल्यावरच होतं आणि त्याचंही नियोजन याच्यापूर्वी सुद्धा शासनाने कौतुक केलेलं आहे, पण याचं नियोजन करावं लागत नाही, हेच मी आपल्याला सांगू इच्छितो. जसं आता आमचे कर्मचारी आलेत, अधिकारी आले बाहेरून, महाराष्ट्रातून, सगळीकडून. आम्ही त्यांना एक QR कोडद्वारे फीडबॅक सिस्टीम जनरेट केली होती. आम्ही त्यांचे फीडबॅक घेतले कर्मचाऱ्यांचे, त्यांच्या काही ज्या सूचना होत्या त्याही आम्ही बंदोबस्तात अंमलात आणल्या आणि त्याच्याद्वारे सुद्धा त्यांचा पॉझिटिव्ह सहभाग या पूर्ण बंदोबस्तात स्वयंप्रेरणेने झाला असंही मला वाटतं आणि त्याच्यात त्यांचा पूर्ण सहभाग असल्यामुळे हा बंदोबस्त आणखी सुकर झाला. याच्यात ज्यांनी चांगली कामगिरी केली यांना यापूर्वी सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यामार्फत प्रशस्तीपत्रांनी इतर सत्कार करण्यात आले आहेत, तुम्ही म्हणता. यावर्षी सुद्धा तो आम्ही त्यांचं मूल्यमापन करू आणि सगळ्यांना उचित बक्षीस आणि सत्कार गौरव करू असं नियोजन केलेलं आहे. मी तुम्हाला एक अजून सांगतो बंदोबस्ताचं वैशिष्ट्य, म्हणजे तुम्ही मग फरक विचारला म्हणून. याच्यात जी काही भयंकर गर्दी आणि रेटारेटी होते ती जेव्हा नदीतून स्नान करून लोक मंदिराकडे जातात, ते नामदेव पायरी म्हणून आहे, घाटावरून पायऱ्यांद्वारे ते येतात आणि नामदेव पायरीकडे जातात आणि मग प्रदक्षिणा मारतात मंदिराला. दरवर्षीची प्रथा आहे. पण तिकडे महाद्वार जिकडे आणि पश्चिमद्वार तो दुसरा भाग आहे आणि चौफाळा, तिकडून जी गर्दी फिरून येते वापस परत येते मंदिराला प्रदक्षिणा मारून आणि ती पुन्हा नामदेव पायरीकडून घाटाकडे जाते, तो भाग खूप अरुंद आणि चिंचोळा आहे आणि तिथे ती लाखोंची गर्दी मावतच नाही आणि ती रेटारेटी टाळण्यासाठी यावेळेस आम्ही प्रथमतः अंमलबजावणी केली, सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि पश्चिमद्वार कडून नामदेव पायरीकडे येणारी गर्दी थांबवली बऱ्याच वेळेपर्यंत, म्हणजे लोकांना सुखरूपपणे पलीकडे काढून द्यायचं आणि जेव्हा गर्दी रस्ता मोकळा झाला तर पुन्हा मग एक एक लॉट सोडत जायचा. त्याचा यावर्षी खूप फायदा झाला आणि त्यामुळे लोकांना सुकर दर्शन करता आलं. वा वा, अतिशय चांगलं काम केलंय. आता ह्या मुलाखतीच्या निमित्तानं मी राज्य शासनाला सुचवू इच्छितो की प्रयागराजला थोडं बहुत गालबोट लागलेलं होतं आणि हे लक्षात घेऊन आत्ता विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं आपल्याला की आम्ही कसं नियोजन केलं, कसं विज्ञानाचा वापर केला आणि आता आगामी काळात नाशिकला महाकुंभ आहे आणि अशा महाकुंभमध्ये हा आदर्श निश्चितपणानं शासनानं घ्यावा आणि राज्यकर्त्यांनी घ्यावा असं मी या मुलाखतीच्या निमित्तानं सुचवत असताना आणि मी फुलारी साहेबांना एवढं विचारू इच्छितो, आत्ता तुम्हाला जे काही अनुभव आले आणि विज्ञानानं जी जी मदत केली आधुनिक विज्ञानानं, तसं आता नाशिकला जे महाकुंभ होणार आहे तिथं काय करावं असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे. यामध्ये काही फीडबॅक आम्हाला DG ऑफिसनी मागवलेले आहेत. हे जे आपण तंत्रज्ञान वापरलं, AIचा वापर केला, ते गर्दीचं व्यवस्थापन केलं, याच्यासाठी आम्ही एक सादरीकरण तयार करतो आहोत आणि ते सादरीकरण आम्ही मान्य पोलीस महासंचालक कार्यालयास पाठवून नक्कीच त्याचा पुढे उपयोग होईल अशी आशा आहे. नाही, पण हे सगळं करत असताना आमच्या मीडियाचं काही सहकार्य मिळालं की नाही, काय त्याचा उल्लेख करणार आहात की नाही? नाही, ते तर पुढे आपण अजून विचारण्यापूर्वीच मी सांगणार होतो. तर एक एक मुद्दा उलगडत चाललेला आपण पूर्ण इंटरव्ह्यू. हाही मुद्दा घ्या. आता मीडियानी तर आम्हाला पूर्वीपासून सकारात्मक पाठिंबा दिलेला आहे. ऑडिओ, व्हिडिओ, प्रिंट मीडिया. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मगाच की 1-1.5 महिन्यापूर्वीच आम्ही तयारी सुरू केली आणि आपणच उल्लेख केला की काही वर्तमानपत्रांमध्ये आणि काही बाईट्स आपण बघितलेल्या आहेत ज्याच्यात आम्ही घोषणा केलेल्या आणि त्या मीडियानी सकारात्मक, सगळ्या प्रकारच्या मीडिया इन्क्लुडिंग सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, पत्रकारांचं योगदान प्रसिद्धी दिली. त्यांनी जनतेपर्यंत आमचा संदेश आणि आव्हान पोहोचवले आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी व्यापक प्रसिद्धी दिली आणि त्या सूचना सगळ्यांपर्यंत पोहोचल्यामुळेच तर हे सगळं शक्य झालं. त्यामुळे मी पत्रकारांचा, ऑडिओ, व्हिडिओ, प्रिंट मीडियाचा, सोशल मीडियाचा सगळ्यांचा आभारी आहे आणि मी तिथे असतो तेव्हा ते मला आवर्जून संपर्क साधतात, माहिती मागतात. मला अजूनही माहिती मागण्याचे फोन येत आहेत की हे कसं शक्य झालं, काय वापर केला, तिचे फोटो द्या. पण एकंदरीत आपण प्रसिद्धी परांगमुख असल्यामुळे जे आवश्यक आहे तेवढीच माहिती दिली. अतिशय चांगलं काम केलं तुम्ही. फुलारी आणि आषाढी वारी ह्याच्यावर आता पुस्तक काढायला सुद्धा हरकत नाही. एक गंमत म्हणून बोलतोय, परंतु आता एक वारीमध्ये तुम्ही यशस्वी झाला. तुमचा हा आदर्श आगामी काळात सगळेजण घेतील आणि शांततेतच अशा आषाढी वारी होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. परंतु आता तो विषय सोडून थोडं जरा आपण कायदा सुव्यवस्थेकडं, कारण त्यांच्याकडं 5 जिल्हे आहेत
5 जिल्ह्याचे ते विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत. अशा वेळेला सोलापूरमध्ये मीडियामध्ये तुमचं एक आलं आहे की गुन्ह्यात अतिशय घट व्हायला लागली, आता गुन्हे कमी व्हायला लागले, आणि ते फक्त सोलापूर पुरतं आहे का ह्या 5 जिल्ह्यामध्ये? अवस्था काय आहे? अतिशय नाही म्हणणार मी, माफक प्रमाणात घट आहे. जे आम्ही अनालिसिस करतो दरवर्षी 5 जिल्ह्यांचं, आणि त्यामध्ये जे काही गुन्ह्यांची कॅटेगरी असते वर्गवारी, म्हणजे संपत्तीविषयक गुन्हे आणि शरीरविषयक गुन्हे, ज्याच्यात मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर येतात, आणि दरोडे, रॉबरी, चोरी हे संपत्तीविषयक गुन्हे आहेत. तर लॉ अँड ऑर्डर तर सामान्य आहे, शांत आहे, एवढं मी सांगू शकतो, कारण दोन्ही निवडणुका शांततेत आपल्या संपन्न झाल्या मागच्या वर्षी, आणि ईद, मोहरम हे सगळे सण आतापर्यंत शांततेत गेलेले आहेत. त्याच्यानंतर गुन्हेगारी विषयक सगळ्या बाबी नियंत्रणात आहेत, आणि जे आकडेवारी आम्ही अनालिसिस करतो त्याच्यात माफक प्रमाणात घट 5 जिल्ह्यांमध्ये आहे. संपत्तीविषयक गुन्ह्यातही घट आहे. त्याच्यानंतर मी हेही सांगू इच्छितो की आमचं दक्षताही आम्ही विजिलन्स इतका स्ट्रॉंग ठेवलेला आहे, तर अँटी करप्शनचे गुन्हे जे दाखल होतात आमच्या लोकांवर त्याच्यातही घट झालेली आहे. त्यामुळे लोकांना चांगली सेवा देणे, निरपेक्ष भावनेने सेवा देणे आणि नागरिकांचे जीवनमान सुकर करणे हे जे शासनाचं उद्दिष्ट आहे, त्याद्वारेच पोलीस खातं सतत 5 जिल्ह्यात प्रयत्न करत आहे, आणि ती अंमलबजावणी करण्याचा आमचे SP आणि आम्ही सगळे अधिकारी प्रयत्न करत आहोत. त्याच्यानंतर काही तुरळक कधी कधी घटना घडतात, पण तुम्ही बघाल तर पोलीस खात्यासंबंधी खूप असं वेगळे काही प्रकारचे गुन्हे न घडतात, ते घडलेत तात्पुरते ते संवेदनशील असतात, आणि त्याचा पूर्ण गंभीरतेने आपण उलगडा करतो, आणि अशा कित्येक गुन्ह्यांचा छडा आपण लावलेला आहे. आपण नागरिकांना चोरीची मालमत्ता परत देण्याचा उपक्रम दर महिन्यात राबवतोय, आणि असे हजारो मुद्देमाल, मोबाईल फोन, वाहनं आपण या वर्षभरात परत केलेले आहेत. नंतर तपासावर गुन्हे प्रलंबित असतात, आम्ही त्याचंही घट करणे आणि तपास पूर्ण करून चार्जशीट करणे हाही उपक्रम हाती घेतलेला आहे, आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यातही आपण डिस्पोजल केलेला आहे. तर ही गुन्हेगारी नियंत्रणात राहील. आपण मग सांगितलंय काही टोळ्या असतात, त्यांच्यावरही नियंत्रण ठेवायचं आहे. जसं सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर असेल, पुणे ग्रामीण आहे, इथे काही टोळ्यांवर आम्ही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाअंतर्गत कारवाई केलेल्या आहेत, आणि असे गुन्हेगार जेरबंद करून जेलमध्ये आहेत, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि गुन्हेगारीचा अभ्यास सतत केला जातो, विशेषतः महिलाविषयक गुन्हे आपण जर उदाहरणार्थ घ्याल तर महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये रेप आहेत, मोलेस्टेशन आहेत, आणि लहान बालकांसंबंधीचे गुन्हे आहेत, पॉक्सो वगैरे जे विशेष कायदे आहेत, यांचं फार सतत पाठपुरावा करून तपास केला जातो. लवकर चार्जशीट करणे, लवकर आरोपी अटक करणे, आणि विशिष्ट मुदतीतच चार्जशीट करणे, याचा मागोवा आम्ही तर घेतोच, पण मुंबई आणि दिल्लीवरूनही घेतला जातो. आणि असे प्रकरणं सुद्धा संख्येने कमी झालेले आहेत, असं मी एवढं सांगू इच्छितो. याच्यामध्ये मला एक असं विचारायचं आहे किंवा सुचवायचं आहे म्हटलं तरी काही हरकत नाही, आपल्या सूचना स्वीकार आहेत. सर्वसामान्य व्यक्ती पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तिथं संबंधित अधिकारी असतो, त्यानं विनम्रतेनं बोलावं, आणि त्याला भीती वाटू नये. तक्रार दाखल करायला गेल्यानंतर अरे बापरे, ही जी भीती वाटते ना पोलिसांच्या बद्दलची, पोलीस हा माझा मित्र आहे, ही भावना निर्माण होण्यासाठी काही नियोजन आहे का पोलिसांचं? हो, पोलीस मित्रच असावेत नागरिक, पोलीस नागरिकांचे मित्र असावेत, आणि नागरिक पोलिसांचे मित्र असावेत, हीच आपली संकल्पना आहे, आणि ती राबवण्यासाठीच आम्ही सतत आग्रह धरून पोलिसिंग करत आहोत. म्हणजे मला इतके नागरिकांचे फोन येतात किंवा नागरिक मला भेटायला येतात, तेव्हा मी त्यांची तुम्ही म्हणतात ते दडपण किंवा भीती घालवण्याचंच काम करत असतो, आणि माझे पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशनला यांना माझं सतत, आम्ही शनिवारी तोही कार्यक्रम राबवतो, दररोज तर बसतात, पण शनिवारी विशेष कार्यक्रम ठेवतो, नागरिकांना भेटणे, तक्रारी ऐकणे आणि निराकरण करणे, आणि अशा प्रकारे कुठेही दडपण आणि भीती जाणवणार नाहीत. निसंकोच सगळ्यांनीच, सामान्य नागरिकांनी पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी, आणि त्यांचं जे काही दुःख असेल ते दूर करावं, हा प्रयत्न आम्ही आपल्या सूचनेचा स्वीकार करून सतत करत राहू 100%. नमस्कार. आज आल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. जय हरी विठ्ठल माऊली. रामकृष्ण हरी. आज फुलारी साहेब आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि दिलखुलास त्यांनी सगळ्या गोष्टी बोलले. खरोखर मी त्यांचा आभारी. धन्यवाद. जय हिंद.